कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. बालूबाई फडके आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवतोय आणि माली साहेब. अल्ताफ भाई शेख याही स्टेजवर बसावे. अल्ताफ भाई. ऑलेंडर आई सीमेरेषेचा ताबा धरावा. अल्ताबाई शेख आपण मंचावर येऊन विराजमान व्हावे. याशिन भाई शेख अलुमिया चाचा यांनी मंचावर येऊन विराजमान व्हावे. यासिन शेख अलुमिया शेख याही मंचावर विराजमान व्हावे. पहली गेंद उठाने का प्रयास और चाचा के पास गेंद. दूसरी गेंद डालने के लिए तैयार स्टार 11 के कप्तान साहिलजी शेख आणि ईगल 11 चे कप्तान खेलने के लिए तैयार मटालू शेट्टी यांचे सुपुत्र. आणि मारने का प्रयास नासिर खान के पास गेंद और चाचा से थोड़ी मिस फील्डिंग. नासिर से भी मिस फील्डिंग और 2 रन दौड़ के लिए. दो गेंद 3 रन. सोहेल खेलने के लिए तैयार. दाऊद भाई शेख आपण आला असेल तर मंचावर विराजमान व्हावे. आपली जागा मंचावर आहे. उठाने का प्रयास और चाचा के पास गेंद जाती हुई. बेहतरीन फील्डिंग. देखो कोई बोलेगा नहीं 50+ एज है तभी भी 18 साल की है. चार रन. बीमरचा थर्ड अंपायर घेतलेला आहे. कृपया चेक करा प्राप्ती लाईव्ह. फेअर डिलिव्हरी. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. ईगल 11 बाबा शेख आपण बल्लेबाजी करूया. बॅटिंगवाल्या टीम यांचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. उठाने का प्रयास फुल गेंद और ऑफ साइड में जाता हुआ बल्ला. 4 रन. डीजे
ओव्हरची समाप्ती आणि 8 रन झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पहली गेंद डालने के लिए तैयार और बोल्ट, पिछला डंडी उखाड़ दिया है नासिर खान ने. थैंक यू डीजे. अगला बल्लेबाज राजमत खान, एक ऑलराउंडर बल्लेबाज. उसका भाई फील्ड वाले टीम में खेल रहा है रज्जाक खान. पहली गेंद उठाने का प्रयास और स्ट्रेट लाइन में छक्का मार चुका है राजमत पटेल. दो गेंद 14 रन. पहली गेंद पे विकेट ले चुके हैं और दूसरी गेंद आर पार रामदेव बाबा पतंजलि छटकार. और गेंद राजमत को कुछ समझ में नहीं आई. स्लोअर ओवर गेंद, लेग बाय में 1 रन. और रियान 11 के कप्तान शहबाज शेख ये खेलने के लिए आ चुके हैं. और उठाने का प्रयास पर बाबा को कोई गेंद समझ में नहीं आती. और मारने का प्रयास, चौकार जाती हुई गेंद लेग साइड में. और देखो लेफ्ट हैंड से खेलने का प्रयास पर गेंद जारी हुई 4 रनों के लिए.
और 23 रन. 2 ओव्हर 23 धावा. कृपया 12 मैन पानी लेके जाइए. कृपया 12 मॅननी पाणी घेऊन जावे आतमध्ये. दोन ओव्हर 23 रन. बाली भाई हमारे देखो कितने सुंदर दिख रहे हैं. बाल देखो जुल्मी. हॅलो, 2 रनांची पेनल्टी भेटेल बॅटिंग संघाला. खारी 12 मॅनला आम्ही आवाज दिलेला. प्लेयर जायचा आतमध्ये तर त्यांनी अंपायरला विचारून जायला पाहिजे किंवा कमिटीला विचारलं पाहिजे की मला आतमध्ये जायचं आहे. 12 मॅन गेलेला आहे पाणी घेऊन, तर 12 मॅन साठी आहे गली. बॅट आम्हाला विचारा ना इकडं. ओके. पर अगली बार से याद रखना है, सभी टीमों के लिए यह सूचना है, कोई गलती ना करे क्योंकि आयोजन दिमागदार और सुंदर आयोजन है. हॅलो, बघा फक्त 12वा खेळाडू पाणी घेऊन जाईल याची नोंद घ्या. आणि जर एक्स्ट्रा खेळाडू गेला तर लगेच पेनल्टी लावली जाईल. आणि खेळाडू कक्षामधून आपण आवाज देऊ नका. आणि आता खेळाडू कक्षाच्या बाहेर जर आढळला खेळाडू तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. तर गोलंदाज पाहतोय आपण गणेश एक दांडगा अनुभव घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज आहे. तिथून मात्र एक फर्स्ट पॉ चेंडू फेकी केला, तिथे सिंगल प्राप्त झाली आहे. अनुभव आहे 30 ते 35 वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना गणेश एकला आपण पाहतोय. एक सिनियर खेळाडू पाहतोय आपण. त्यांच्या समोर रेहान 11 संघाचे कर्णधार बाबा शेख असेल स्ट्राईक एंड वरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून उंचावर मारण्याचा प्रयत्न फसेल का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धाब्यांसाठी एक ब्रँडेड षटकार. लॉस ऑफ 1 विकेट इन रेहान 11. पायावरती कुराड मारली आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. फलंदाज क्रमांक 2 राजमत बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. इथे रन असेल का अंपायर? एक रन नक्कीच एक रन मिळेल रेहान 11 टीमला. नवीन फलंदाज सोहेल शेख मैदानामध्ये गेलाय. चौथ्या फुलीचा फलंदाज मैदानामध्ये आक्रमक रूप धारण करावं लागेल. तिसरं षटक फेकत असताना आपण गणेश शेख या गोलंदाजाला पाहतोय. अप्रतिम चेंडूची फेकी केली जाते. एक षटकार आला, त्यानंतर अप्रतिम कमबॅक. लाईन लेंथ वरती व्हेरिएशन दाखवत असताना अप्रतिम गोलंदाजीची भूमिका निभावत असताना गोलंदाज गणेश शेख यांच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेलेत. तब्बल धावा खर्च केल्यात गणेश शेखनं. तब्बल 9 धावा. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळाला. चेंडूला स्लॉट मध्ये चेंडूला पार्किंग पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये 7 धावांसाठी शानदार षटकार. चार चेंडू समाप्ती झाली. 38 रन. सोहेल शेखनं आलेलं 7 धावीनं स्वागत केलं गोलंदाज गणेश शेख. या गोलंदाजाचं यावरती लाईन लेंथ वरती नियंत्रित राहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. हा वाईट चेंडू आहे, खराब चेंडू फेकी केलाय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या पुढे 1 ने सरसावती असे धावसंख्येवरती. यावेळी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. आउटफील्ड थोडीशी खराब. यावेळी दुसरी धावसंख्येचा प्रयत्न असेल, परंतु एकच धाबेवरती समाधान मानावा लागतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मिळालेले फक्त आणि फक्त एक सिंगल. षटकार आल्यानंतर चेंडूची दिशा चेंज केली आहे गोलंदाज गणेश शेख. गोलंदाजांना 6 चेंडूवरती 6 व्हेरिएशन पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये दाखल. 1 टू गो. शेवटची डिलिव्हरी प्रगतीपथावर असताना स्वतः कर्णधार स्ट्राइक इन एंडला पाहतोय. बाबा शेख असेल. शेवटच्या चेंडूवरती कुठलं आकडं लागवलं जाईल या मैदानावरती पाहणं गरजेचं असणार आहे. यावेळी फ्रंट फूटचा वापर केला जातोय. जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. पंचांनी फेटाळून लावलाय. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 2 गडी बाद 40 ही धावसंख्या पाहतोय आपण रेहान 11 टीमची. तर विनंती असेल रोहान 11चे जेवढे खेळाडू असतील स्पॉन्सर हजीवाला शेख यांच्याशी संपर्क करा. संपूर्ण खेळाडू आपल्याला विनंती असेल, आपला मॅच असेल अमन 11 विपक्ष रोहान 11. 5वी फाईट पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच. या दुपारच्या भर कडकडत्या उन्हामध्ये कोण जिंकेल हे पाहणं नक्कीच गरजेचं असणार आहे. तर आता चालू असलेला सामना पाहतोय आपण ईगल 11 विपक्ष रियान 11. रियान 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये तब्बल 40 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गडी नक्कीच गारद केले रियान 11 तिथून मात्र तरी चांगली धावसंख्या इथे उभारणं गरजेचं असणार आहे. तितकंच चांगलं आपण गोलंदाजी पाहतोय ईगल 11 मध्ये 240 चे भरणं असलेला गोलंदाज पाहतोय आपण. एक गणेश शेखला पाहिला, त्यानंतर समीर शेख एक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला खेळपट्टीवरती. एक डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. एक चांगली गोलंदाजीचा नमुना, आपला अनुभव या मैदानामध्ये पेश करावा लागेल. तर नक्कीच आमचे पाहुणे अब्रार भाई यांनी रजा घेतली आहे, त्यांचा या शृंखलेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करतो. तर गोलंदाज चौथा डू अँड डाय शेवटची वर. किती धावा या गोलंदाजाकडून खर्च केल्या जातील. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकी केला फलंदाज सोहेल शेखला. चेंडू समजत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव फेकी केला जातो आहे. गोलंदाज सोहेल शेखच्या माध्यमातून शेवटचा षटक आहे आणि चांगली धावसंख्या उभारणं नक्कीच गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय या 2 लोकप्रिय स्टार 11 संघाचे सौ शेख सोहेल शेख T1 जोडी पाहतोय आपण. यावेळेस फ्रंट फूटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झुलत नाहीये. तिथून मात्र मिळेल सिंगल.
सिंगलने धावसंख्या पुढे सरसावताना पाहतोय 41-41 या आकड्यावरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि चांगली धावसंख्या टीमसाठी उभारणं गरजेचं असणार आहे. समोर टीम पाहतोय पण ईगल 11 स्वतः कर्णधार साहिल शेख आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. इथून मात्र स्वतःचा संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत यशस्वी होईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज समीर शेख पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. समोर कर्णधार बाबा शेख. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकी केला जातोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना मैदानावरती 3 चेंडू फेकी केले समीर शेखना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला. एक शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावरती. चांगला अनुभवी गोलंदाजाकडे 40+ चा खेळाडू या मैदानावरती यंगस्टरला बेड्या टोकून ठेवल्यात. यावेळी एवढा चांगली गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. फलंदाज सोहेल शेख आहेत फलंदाजीसाठी. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 7 धावांसाठी एक संघर्षाचा षटकार. नक्कीच चौथ्या चेंडूवरती प्रहार केला फलंदाज सोहेल शेखनं. चेंडूला लोगोंच्या डोक्यावरनं फेकून दिला. 7 धावांसाठी तिथून धावफलक हल्ला गेला. धावफलक वारच्या वेगाने आकार घेताना पाहतोय. 48 लॉस ऑफ 2 विकेट इन रियल 11 टीम. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. 3 चेंडू नक्कीच गोलंदाजाने अप्रतिम फेकी केले. त्यानंतर त्याच प्रकारचं चोख प्रत्युत्तर पाहायला मिळाला. सोहेल शेखचा अप्रतिम फटका. तर विनंती करेन मी जेसीबी ऑपरेटर नरेश आपण याचं मंचावरती आपला देखील हार्दिक स्वागत असेल. 4 चेंडू नक्कीच समाप्त झाला. 48 धावांचा डोंगर उभारला रियल 11 टीमना. गोलंदाज समीर शेख पुन्हा एकदा तयार. तोच अनुभव घेऊन मैदानावरती. यावेळी उलटा स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक असेल परंतु चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा गाठताना पाहतोय. 4 धावांसाठी एक शानदार चौकार. धन्यवाद डीजे. 5व्या चेंडूवरती प्रहार केला. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व, त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजीचं वर्चस्व मैदानावरती पाहायला मिळतंय. अप्रतिम फटकेबाजी. 5व्या चेंडूवरती चौकार लागवलाय नक्कीच सोहेल शेखनं. धावगती जाऊन पोहोचली तब्बल 50 कंप्लीट होते रियल 11 टीमची. 52 रन 52 धावा धावफलकावरती लागले. शेवटचा चेंडू 1 टू गो. शेवटच्या चेंडूवरती किती आकडा लागले जाईल या मैदानावरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू तोफा दिला, कबूल केला. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 7 धावांसाठी ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. रुआन 11 विपक्ष अमन एंटरप्राइजेस. विनंती असेल फर्स्ट इनिंग समाप्त झाली आहे. आपले 2 कर्णधार पाठवायचे टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तिसऱ्या मॅचचा रुआन 11 विपक्ष अमर एंटरप्राइजेस. स्पॉन्सर असतील अमन एंटरप्राइजेस रिजवान शेख. कर्णधार मोबिन शेखला पाहतोय. त्याचनंतर रुआन 11 चे पाहतोय आपण हजीबाला शेख. त्यानंतर कर्णधार मोसिम शेख. अप्रतिम लढत पाहायला मिळेल. तिसरी मॅच असेल. फर्स्ट इनिंग समाप्त झाली आहे. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी येत आहे टॉस बॉक्स मध्ये. त्याचनंतर विनंती केली जाईल असलमजी शेख. आपणास विनंती केली जाईल
आपण मैदानावरती आहात, आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपला देखील स्टार 11 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाईल. टॉस साठी याचा रोहन 11 संघाचा कर्णधार त्या अरे मी आता कोणची मी तो होतो रोहन 11 संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर विनंती असेल अमन इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार मोबिन शेख आपल्यास विनंती केली जाईल आपण यायचं आहे. फर्स्ट इनिंग समाप्त झाली आहे. एक ओव्हर संपाच्या आतमध्ये जर आपण आला नाहीत तर आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून 2 धाव्याने पॅनलाइज केलं जाईल. ही नोंद घ्यायची आपण अमन इंटरप्राइजेस. सर्वांना सेम नियम आहेत, नियमाचं पालन करा. सौ शेख पाहतोय आपण एक गॉगल घालून सनस्क्रीन लावून, परंतु नाशिर भाई शेख यांच्या टीम मध्ये आहेत परंतु त्यांना 12वा प्रतिनिधी म्हणून इथे बसावं लागेल. त्यांची प्रॅक्टिस नाही आहे, चेंडू सोडतायत, वारंवार चुका होतात, त्या त्यांना सुधारणं गरजेचं असेल. तर अमन इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. टॉस करण्यासाठी आम्ही सांगतोय तर नक्कीच आमच्या आलेल्या मान्यवरांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. टॉस नक्कीच रोहन 11 संघाच्या बाजूने टॉस इथे लागलेला आहे. तर आपण प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर आपण काय स्वीकारणार आहात? आपण टॉस जिंकलाय प्रथमतः आणि आपली निर्णय काय असेल? आपण फलंदाजी करत असताना त्यानंतर आपण आपला आयोजन पाहिला. आयोजन देखील आपण दरवर्षीप्रमाणे यंदा आपण वाढवलेला आहे. आयोजनाबद्दल काय सांगू शकता? आयोजन तर खूप छान आहे. तर आपण मोबिन शेख पाहतोय आपण स्टार 11 चे कर्णधार आपल्या समवेत आहेत. आता सध्या अमन इंटरप्राइजेस टीम मध्ये आपल्या कर्णधाराची भूमिका निभावत असताना त्यांचे समवेत लढतील नक्कीच मोसिम शेख. तर आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावेपर्यंत आपण रोकाल रोहन 11 टीमला? 50-55 ते रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया असेल? खूप छान आहे. धन्यवाद दोन्ही टीमचा. अप्रतिम पाहायला मिळाला. टॉस जिंकलाय रोहन 11 टीमनं प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. तर नक्कीच आपल्या फलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येचं डोंगर. तर मी विनंती करेन सत्कारसाठी दाऊद शेख यांना विनंती केली जाईल, यांचा सत्कार केला जाईल. तर मी विनंती करेन अल्ताफभाई शेख यांच्या शुभ हस्ते नक्कीच इथे सत्कार केला जाईल दाऊद शेख यांचा. तर मी आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या सामन्याची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे आलेल्या मान्यवरांना सन्मानित केलं जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. घेतला होता आणि रिहान 11 बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या जमवल्या 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय. 4 षटकामध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धावा चेस कराव्या लागतील. बघा खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणी खेळाडू बाहेर दिसला, तुमच्या खेळाडू कक्षाच्या बाहेर दिसला तर पेनल्टी आहे, याची नोंद घ्या. आणि दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा नियम सांगूया. कंपल्सरी चेसिंग आहे, याच्याकडे लक्ष द्या. आणि पंचांशी आपण वाद घालू नका. आणि बिमरसाठी दोघांना एक एक रिव्ह्यू असेल, याची सुद्धा आपण नोंद घ्या. असलमजी शेख साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना आपण विनंती करूया यावं मंचावर.
आणि पहिला चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर अंपायर कॉल इज 6 रन. थँक्यू व्हेरी मच. आणि पहिलं षटक आपण बाबा यांचं पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण हाच पवित्र केलाय. 600च्या स्ट्राईक रेटनं खरं तर रझाक हा फलंदाज खेळणं पसंत करतोय आणि आता हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आता आक्रमण केलं होता खरं तर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या जहिरीले इराद्या त्यानं जाहीर केल्या होत्या. ओ सुपर स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडूचा डीप टर्न मॅनला सीमा रेषा पार चौकार. थँक्यू व्हेरी मच. DJ मास्टर थोडा बेस वाढवा. कॉर्डलेसचा बेस वाढवा. हॅलो हॅलो. थँक्यू. आणि 10 धावा आपण पाहतोय. धापलकर चांगली दमदार सुरुवात. 59 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. खरं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं ईगल 11 संघ आता बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि 59 धावा इथून चेस करायच्या आहेत. आता 59 धावा चेस करत असताना मोठे फटके खेळावे लागतील. पहिलं खरं तर दमदार सुरुवात केली होती बाबा या गोलंदाजावर. ईगल 11 संघ आता पाहतोय कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. 59 धावा म्हटल्या की प्रत्येक षटकामध्ये 15.25च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. बाबा यांचा पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडूचा सन्मान दिला. चेंडूला ही चांगल्या खेळाडूची लक्षणं असतात. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची पाहणी करणं आणि त्याला पनिशमेंट करणं खरं तर ही चांगल्या गोष्ट फलंदाजांची. खरं तर या दरम्यान आपण पाहतोय शेरदिल संघाच्या पॅकर शाहिदभाई शेख. खरं तर आज त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आहे. शाहिदभाई शेख आपण यावं मंचावर. आपलं सरचे स्वागत. नक्कीच नक्कीच विष्णू दादा. कारण शेरदिल म्हणला तर ब्रँड आहे. शेरदिल आम्ही जे पॅक करतो संघ शेरदिल म्हात्रेपाडा त्यांचे पॅकर आहेत ते. तर पूर्णपणे ते खुश असणार यात काही शंका नाही. येस. आणि हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर थोडी ओसली मिळाली. आता खरं तर उत्तर द्यावं लागेल. 59 धावा जर तुम्हाला चेस करायच्या असतील तर इथून हाणामारी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची खरं तर नितांत गरज असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा येणं खूप गरजेचं. फुलटॉस चेंडू आडव्या पाठ केलेला फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमा पार चौकार. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर धावा आल्या एकूण 15 धावा. खरं तर 59 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा. 15.25च्या सरासरीनं ह्या धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. षटकाच्या प्रत्येक षटकामध्ये खरं तर सरासरीचा विचार करून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रजाक आणि त्याला साथ देतोय समीर हा फलंदाज. समीरच्या बॅटमधून 1 चौकार. रजाकच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार.
बाबा यांना पाहिलं. पहिल्या गोलंदाजीवर एकूण धावा आल्या 15 आणि सेकंड गोलंदाज वापरला जाईल जिथे गोलंदाज रिहान गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. आणि या दुसऱ्या षटकामध्ये खरं तर आता धावा बनवाव्या लागतील, कारण रिहान 11 संघ आणि ईगल 11 संघ, कारण दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतील. कारण प्रथमतः आपण रिहान 11 संघांना फलंदाजी पाहिली होती. 58 धावा त्यांना कुठल्या होत्या आणि 59 धावांचं खरं तर ईगल 11 संघासमोर आव्हान ठेवलंय. आणि पहिला चेंडू आपण डॉट पाहिला. खरं तर प्रेशर आणण्याचं काम केलंय आणि इथून हे प्रेशर खरं तर तुम्हाला थोडं रिलीज करावं लागेल. एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल, कारण 15ची सरासरी आहे ती तुम्हाला गाठावी लागेल. एखादा चौकार, एखादा षटकार तुम्हाला ठोकावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधोमध आणि क्षेत्ररक्षकानं केलेली चूक आहे. चेंडू जाईल सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. सोहेबला आपण पाहतोय जिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न. हाही चेंडू बॅटच्या मधोमध. बॅक टू बॅक हा दूसरा षटका तड़ाका दाखवतोय. हम भी किसी से कम नहीं है. जो उड़ने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. षटकार. तर मी पाहुण्यांना विनंती करतो, हामिद शेख कलवावाले यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. हामिद भाई शेख कलवेवाले प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हामिद भाई शेख. येस, थँक्यू. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण करूया स्वागत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. रिहानवर आक्रमण. 29 धावा. रजाक आक्रमण करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत या चेंडूवर धावा मिळतील 2. 29 धावा ऑन बोर्ड. मंजिल पाने का जज्बा ऐसा होना चाहिए जो लाखों ठोकरों लगने के बाद भी है. मंजिल की और बढ़ते कदम रोकने नहीं चाहिए. तर हामिद भाई शेख यांचं आगमन होतं आहे आमच्या व्यासपीठावर. मोहल्ला प्रीमियर लीग 2025 या माध्यमातून त्यांचा सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. एकूण चेंडू झाले 4. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. हो 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 हो, सुपर स्ट्रोक. आक्रमण आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा सहज मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण 31 या धावसंख्येवर 31 धावा आपण पाहतोय. धावफलकर. आता आक्रमणाला सुरुवात झाली. दुसरे षटक मार्गसह 2 तब्बल षटकार आपण पाहिलेत आणि या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. रजाक नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना पुन्हा एकदा रजाकची बॅट तापली आहे. चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर. मिड विकेटच्या डोक्यावरून. अंपायर कॉल इज 6 रन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या झाली 37. अद्याप तर येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यावी.
इगल 11 आणि रेहान 11 या दोन संघामध्ये चांगली अशी लढत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 37 आणि आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर बघा पुढच्या संघाला आम्ही सूचित करतोय तुमचा 12वा खेळाडू तोच फक्त ड्रिंक्स घेऊन जाईल याची नोंद घ्या. याच्याकडे लक्ष द्या. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. ओके. तर या आमच्या ज्या मॅची आहेत विष्णुदादा हे आमच्या भावकीच्या आणि गावकीच्या एक एन्जॉय आणि मनोरंजन ज्याला म्हणतात हे मॅची आहेत. प्रथमतः तुम्ही पहिल्यांदा आमच्या या मोहल्ला प्रीमियरमध्ये प्रस्थान केलं आहे. तुम्हाला अनुभव तुम्ही बरेच मॅची केल्यात पण असा अनुभव आणि असा जी मजा आहे ती मोहल्ला प्रीमियर लीग ज्यामध्येच भेटल. का तुम्ही लीग करता मोठ्या मोठ्या हे मान्य आहे आम्हाला. निरतुंद्र विभागामध्ये चांगल्या चांगल्या मॅची करता पण हे आमच्या ज्या मॅची आहेत ते भावकीच्या आणि गावकीच्या आहेत. पूर्णपणे एन्जॉय व्हायला मॅची आहेत. काय बोलू शकता तुम्ही? येस अप्रतिम जबरदस्त आयोजन आहे. खरं तर आपल्या कसे घडवायचे प्रीमियर लीगचा हाच उद्दिष्ट असतो. आणि खरोखर विष्णुदादा कारण नासिरबाई जे शेख आहेत जे आपले 11 स्टार्सचे पॅकर आहेत त्यांनी अगोदरच सांगितलं आहे का जो चांगला खेळाडू याच्यामुळे घडून निघाल त्याला नाईटमध्ये मी एंट्री टाकणार आहे त्याच्यामध्ये मी प्रस्थान देणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल 5. 11 चेंडू 22 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. शालू गेले, शांता गेली, मंदाबाई आली आणि बाबुराव सुद्धा आला आणि आता गोलंदाज आलाय कय्यूम शेख. तर मी वसंतदादा पाटील आमचे गावचे एक चांगले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वसंतदादा पाटील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. वसंतदादा पाटील यावं पण मंचावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 11 चेंडू 22 धावांची अद्याप गरज म्हणजे प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. तर मी 4747 एकनाथदादा पाटील माजी सरपंच वाबंजे दादा आपल्यास विनंती आहे या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण हार्दिक स्वागत. आपण पाहिलं तर माजी उपसरपंच 4747 आणि रिहान 11 संघाच्या मॅनेजर एकनाथजी पाटील साहेब यांना आपण करूया विनंती आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत. तसेच भानुदास चोरमेकर आमच्या गावातले चांगले स्कोरर आहेत चांगले खेळाडू आहेत. तर मी भानुदादा चोरमेकर यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळेल. एका धाब्याने संघ पुढे सरकेल आणि एका धाब्याच्या मदतीने थोडा स्कोर कार्डात होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवर आणि येणारे 11 चेंडू 10 चेंडू आणि गरज असेल 21 धावांची. 10 बॉल आणि 21 धाव्यांची गरज. कारण एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज म्हणजे गोलंदाजांना कुठेतरी कसरत करावी लागते. दादा हा जो नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन आहे ना साहिल शेख पूर्णपणे अनफिट आहे कारण 2 दिवस अगोदर त्याला इंजर्ड झालेली आहे. तरी त्याला खेळाची बघा किती आवड आहे आणि खेळाची रीती त्याच्यामध्ये चांगली आहे त्याच्यामुळे तो आपल्या टीमला घेऊन जाणार पूर्णपणे. येस डेफिनेटली त्याच्यासाठी जोरदार आल्या आणि हा चेंडू आपण पाहिला पंचांचा इशारा. इट्स 6 रन. थँक्यू व्हेरी मच. आणि आता सामना मित्र म्हणेन मुन्ना शेख यांना आपण पाहतोय आमचे स्कोरर मित्र. खूप चांगली माहिती येणाऱ्या 9 चेंडू आणि सरळ बॅट गेलेला फटका क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल
सीमा पार। अरे अभी अभी तो लांगा है पूरा समुंदर, अभी तो पूरा आसमां बाकी है। षटकार थँक्यू व्हेरी मच। एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली 50 कंप्लीट आणि 8 चेंडू 9 धावा साहिल, 8 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 षटकारानं सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटवलंय. क्रिकेट म्हटला की अनिश्चिततेने भरलेला खेळ, शामिल सरडा जसा रंग बदलतो. तर नक्कीच विष्णू दादा, लेफ्ट हँड बॅट्समॅन जे असतो तो मॅच मध्ये घणाघाती असतो. तुम्हाला नेहमी माहित आहे, कारण लेफ्टी बॅट्समॅन घणाघाती असतो. त्याच प्रकारची फलंदाजी करतोय तो रज्जाक आणि हे बाउंड्री. हाही चेंडू सीमा पार. चौकार मिळेल. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना मित्र म्हणेन खुला केलाय. तर रज्जाक यांची 49 झालेले आहेत. 1 धावाची गरज आहे. रज्जाक 1 रन की जरूरत है. 49 पे खेल रहा है तो. शाबाश, एक बार जोरदार तालियां रज्जाक के लिए. अच्छी जो इनिंग अपने टीम के लिए खेल रहा है उसके लिए जोरदार तालियां. रजाकला आपण पाहतोय 49 धावावर नॉट आउट पारी घेतोय. 1 धावेची गरज. पहिलं अर्धशतक होईल का? स्लोवर वन आणि हा चेंडू टॅप केला आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. 2 धावा आणि जबरदस्त बॅटिंग रजाक यांची. खराब थ्रो पाहायला मिळाला. 3 धावा मिळतील आणि येणारे 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. धन्यवाद विष्णू दादा. तर आता जे 50 मारली आहे रज्जाक यांनी, तर आमचे 11 स्टार संघाचे पॅकर नासिर शेख यांच्याकडून रज्जाक यांना 500 रुपये आलेले आहेत. 50 रज्जाक, आपण बॅट वरती करून आपला मनोरंजन करायचं आहे. रज्जाक अपनी बैट ऊपर करके आप ग्राउंड में सबका मनोरंजन करना है. वेल प्लेड, चांगली बॅटिंग. चला असद 11 के सब खिलाड़ू ओके. अशफाक भाई के पास अपना नाश्ता आया, सब लोग अपने रख जाए. थँक्यू. 6 बॉल आणि 2 धावांची गरज. प्रवीण कदम दादा, आपण आले असाल तर या, आपण आपला सरचे स्वागत आहे. प्रवीण कदम. फक्त 2 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये खरं तर मागच्या 3ऱ्या षटकामध्ये सामन्याला खलडणी दिली आहे. षटकार चौकारांची बरसात आपण पाहिली. 6 चेंडू आणि 2 धावांची फक्त आणि फक्त गरज. जिंकण्यासाठी जिथे रजाकला आपण पाहतोय, ज्यानं अर्धशतक झलकावलं, सोहेलला आलंय. 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. सामना अजूनही खरं तर संपलेला नाही आहे. सोहेलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवर. ईगल 11 संघ बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू डॉट. 4 चेंडू 2 धावांची अद्यापही गरज. सामना 50-50 बॅलन्स. अजून खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय रियान 11 जिंकलेला नाहीये की ईगल 11 संघ जिंकलेला नाहीये. 4 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. सोहेल गोलंदाजी मार्कवर. हाही चेंडू डॉट. 4 चेंडू 2 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार या सामन्यामध्ये? विजयाचा शिल्पकार कोण होणार? 50 रजाकची आपण पाहिले. जबरदस्त बॅटिंग. 2 धावा देतील का 4 चेंडू मध्ये? स्लोवर डिलिव्हरी खोदून काढण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड आणि चेंडू फरार.